टाइम अँड डिस्टन्सवर आधारित गट क पूर्व परीक्षा 2017 मध्ये येऊन गेलेला प्रश्न आहे बघा. प्रश्न काय होता, ताशी सरासरी 45 किमी वेगाने जाणारी एक बस निर्धारित ठिकाणी निर्धारित वेळेत पोहोचते. जर हीच बस ताशी 54 किमी वेगाने गेल्यास निर्धारित वेळेपेक्षा म्हणते 20 मिनिटे लवकर पोहोचते. तर तिने कापलेलं एकूण अंतर किती आहे. जेव्हाही कधी आपल्याला डिस्टन्स काढायचा आहे आणि दोन वेगवेगळे आपण स्पीडने जात असेल आपल्याला प्रश्नामध्ये दिला आहे, तर S1 पहिली स्पीड आणि S2 दुसरी स्पीड, दोन्ही स्पीडचा करायचा गुणाकार वरतं. जर दोन्ही स्पीडनं चालण्यात आलेला वेळेतला फरक माहित आहे तर या दोन्ही स्पीडची वजाबाकी करायची खाली. त्यानंतर करायचं वेळेत मध्ये फरक काय पडला, वेळेतला फरक, आणि तो पण असला पाहिजे तासामध्ये. तो कशात, तासामध्ये. तर बघा 45 किमी आणि दुसरा स्पीड किती दिला आपल्याला 54 किमी. या दोन्ही स्पीडचा गुणाकार वरतं. या दोन्ही स्पीड मधला फरक किती येते, 54 45 मध्ये फरक किती पडला, 9चा. दोन्ही स्पीडनं चालण्यात आलेला वेळेमध्ये फरक किती पडला, 20 मिनिटाचा. गुणेला करायचे 20 आणि ते पण असले पाहिजे आपल्याला तासामध्ये. तर भागेला करून घ्यायचा आपण 60. ठीक आहे. आता इथे भाग तोडा तुम्ही. 20 एक 20 आणि 20 त्रिक होता 60. 9 गुणेला 3 म्हटलं तर किती, 27. 27 दोन्ही किती होतात, 54. 45 दोन्ही किती होतात, 90. 90 किलोमीटरचा डिस्टन्स पार केला असेल. आपल्या प्रश्नाचं उत्तर किती होतं, 90 किलोमीटर. ठीक.